रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, धन्य तव माया धर्म रक्षाया, घेतला कलियुगी अवतार, घेतला कलियुगी अवतार, कंठी धरियेला कीर्तीचा, कंठी धरियेला कीर्तीचा, शिष्य त्याचा झाला जिजाऊ बाळजी, जी 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 जी, शिष्य त्याचा झाला जिजाऊ बाळजी, जी 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 जी. हरिकथा आदि निरूपण, हरिकथा आदि निरूपण, राजकारण सावधपण, सर्व विषयांच्या ठाई अनिवार्य, सर्व विषयांच्या ठाई अनिवार्य, हेच स्वराज्याचं दार शानदार, हेच स्वराज्याचं दार शानदार, बंधुनो स्वराज्याचे उपकार, जी 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 जी, बंधुनो स्वराज्याचे उपकार, जी 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 जी. धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार, धर्माचा करण्या उद्धार, झाला अवतार आला यतीवर, म्हणती जन रामदास चिरकाल, म्हणती जन रामदास चिरकाल, रामचा दास काळाचा काळ, रामचा दास काळाचा काळ, असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी, असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी, असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी, जिजिर जी जिजिर जी जिजिर जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय रघुवीर. क्या बात. म्हणजे बुवाना रंग चढावा, कमाल. म्हणून मी म्हटलं मला सांभाळून घेत आहे. अस्तु श्री क्षेत्र जाम, समर्थांची जन्मभूमी, सूर्याजी पंत ठोसर नावाचे सद्गृहस्थ तिथे राहत होते. सूर्याजी पंत ठोसर सद्गृहस्थ, त्यांच्या पत्नी राणूबाई फार तपश्चर्या करणारे. आजीवन त्यांनी तपामध्ये घालवलं, सगळं जीवन. शास्त्रांनी जी आज्ञा केली ना, तपश्चर, कलियुगामध्ये सगळ्यात कमी पडतं ते, आणि त्याच्यामुळे हिंदू लोक असे मूळचट झाले बघा. तपाची कमी, बोलताना खूप बोलायचं, स्वतः काय करायचं. अहो काय त्यांची तपश्चर्या. सूर्याजी पंतांचं आराध्य दैवत म्हणजे सूर्यनारायण. म्हणजे आपल्या परंपरेने सांगितलं, देवो भूत्वा देवम यजेत. स्वतः सूर्य होऊन त्यांनी सूर्यत्वाची उपासना केली, सूर्यनारायणांची उपासना केली. स्वतः एवढं प्रखर तेज, दररोज गायत्रीचा 1200 जप, दररोज त्रिकाळ संध्या, स्नानम संध्या जपश्चैव देवतानांच पूजनम, वैश्वदेवं तथा तिथ्यम षट्कर्माणि दिने. एवढी तपश्चर्या, एवढी तपश्चर्या. प्रातःकाळी उठून भगवान सूर्यनारायणाच्या आराधनेला प्रारंभ करावा, भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे, सगळ्या जगताच्या उद्धाराची कामना करावी. स्वतः करिता सूर्याजी पंत काही मागत नसत. ज्याप्रमाणे सूर्याला जगाची काळजी आहे, त्याप्रमाणे या सूर्याजीला जगाची काळजी आहे. आणि जगाची काळजी घेणारा नारायण त्या सूर्यापोटी जन्माला आला, सूर्य नारायण. काय प्रार्थना करावी. भास्कर हे गगनराज तेजो निधी लोह गुण, तेजो निधी लोह गुण, तेजो निधी लोह गुण. भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज तेजो
तुझ्या तेजाने दिव्य तुझ्या दिव्य तुझ्या झगमगले भुवनाज झगमगले भुवनाज झगमगले झगमगले भुवनाज हे दिनमणि व्योमराज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज तेजोनिधि लोह गोल तेजोनिधि लोह काय सूर्याची उपासना करावी त्यांनी ज्योतिर्मय मूर्ती तुझी ग्रहमंडल दिव्य सभा ज्योतिर्मय मूर्ती तुझी ग्रहमंडल दिव्य सभा तुझी ग्रहमंडल दिव्य सभा दाहक परी संजीवक तरुणारुण किरण प्रभा हो जीवन विकास हो जीवन विकास हो जीवन वसुधेची राखलाज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज तेजोनिधि 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 लोह गोल संध्या गायत्रीचं पुरस्कार अखंड तप अखंड नामस्मरण आणि एवढी तपश्चर्या केली की प्रत्यक्ष सूर्यनारायण आले प्रत्यक्ष सूर्यनारायण मानव रूप घेऊन आले व त्यांचं ते अतिथी अभ्यागत असायचं भर बाराच्या वेळी वैश्वर्य करून ते वाटात दारात उभा राहायचे कोणी अतिथी येतो का मग त्याला जीव घालावं हल्ली काही तसलं नाही आला आला गेला गेला म्हणजे हल्ली त्याच्यामुळे ते सासूरवाड्यांचं प्रमाण वाढलं होतं सासूरवाड्या खानावळ इकडचे हॉटेल तिकडचे हॉटेल लॉज नाही का असतो पण सूर्यनारायण आले म्हणाले मागा काय मागायचं आता सूर्यजी पण तर काही मागेना बरं आपल्याला सूर्यनारायण म्हणले असते मागा काय म्हणलो अहो लिस्टच तयार झाली असते आपली अख्खी काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो यद्यदाचरती श्रेष्ठच तत्त्वदेवे करून सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते काही मागायचं नाही संतांचं ठरलेलं असतं शेवटी राणूबाई म्हणाल्या
आमच्या संसार रूपी वृक्षाला आणखी फळ नाही, तेवढं फळ द्या, आपल्याला विनंती आहे. सूर्यनारायण म्हणाले 2 दैवी पुरुष आपल्या उदरी अवताराला येतील. पहिले म्हणजे श्रेष्ठ गंगाधर स्वामी आणि दुसरे म्हणजे नारायण, ज्यांना आपण समर्थ रामदास स्वामी म्हणतो. त्यांनी भक्ती शक्ती यांचा संगम करून समस्त राष्ट्राचा नव्हे समस्त जगताचा उद्धार केला. चिंता करीतो विश्वासी असे ते समर्थ म्हणतात. एवढे अधिकारी पुरुष कशाच्या बळावर जन्माला आले? यांनी केलेल्या तपश्चर्येच्या बळावर. चांगलं पोरग जन्माला यावं असं वाटत असेल तर माय बापाची काही पुण्य असायला पाहिजे का? बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणतो की नाही आपण, म्हणून विठ्ठली आवडी. सूर्यनारायण प्रसन्न झाले म्हणजे समर्थ जन्माला यावेत म्हणून सूर्याची पंतांनी एवढी तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्र जन्माला यावेत म्हणून दशरथ महाराजांनी पुत्रकामेष्ट यज्ञ अश्वमेध यज्ञ केला. कृष्णाचं मातृत्व आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून यशोदा मातेने मागील जन्मी प्रदोष व्रताचं आचरण म्हणजे पुण्य कमावलं होतं की नाही. रावण किंवा कंस जन्माला यावं म्हणून त्यांच्या बापाने साधा सत्यनारायण तरी घातला होता. चांगल्या पोटीच चांगले येतात. समर्थांचा अवतार झाला. अत्यंत खोडकर वृत्तीचे हे समर्थ. श्रेष्ठ गंगाधर स्वामी मात्र शांत असायचे आणि असं करत करत 12 वर्षाचे झाले आणि त्या काळच्या पद्धतीनुसार 12व्या वर्षी लग्न लावून देत असत. पण समर्थांना मुळीच लग्न करण्याची इच्छा नाही. नारायणाला विरक्ती म्हणजे अशी, ठिकाण पाहायला आलं, अटकल पहा कशी केली त्याने. ठिकाण पाहायला आलं आणि सगळी पसंती बिसंती मिळाली आणि पोरीकडचे परत जायला लागले की नारायणाने म्हणावं मी त्यांना वेशीपर्यंत वाटी लावून येतो. आणि वेशीपर्यंत पोरीवाल्यांना वाटी लावायला गेली की त्यांना सांगायचं हे बघा तुमची पोरगी काय आमच्याकडे देऊ नका, मी काय संसार करणार नाही. मग ती कशाला येते पुन्हा? नारायण म्हणजे फार चालाक. काही केलं त्यांचं लग्न जुळत, काही केलं नारायण लग्नाला तयार होत नाही. लग्न म्हटलं की तान 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 तान, काय लग्न कशाचं, काय कशाचा संसार, मला काही लग्न बिग्न करायचं नाही. शेवटी राणूबाई म्हणाल्या अरे नारायणा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. एक आई शेवटची इच्छा वगैरे बोलू, तुझी इच्छा मी पूर्ण करायला. नारायणा अरे बाबा मला तुला बोहल्यावर उभा टाकलेलं पाहायचं. परत काढलंच तेच. बरं ठीक आहे, तुला बोहल्यावर उभा टाकलेलं पाहायचं एवढंच आहे ना, तुझी इच्छा मी बोहल्यावर उभा टाकलो तुझं समाधान झालं. राणूबाई म्हणल्या हो. ठिकाण आलं, लग्न लागलं, सगळ्या गोष्टी झाल्या. काय नारायणाचा तो थाट करण्यात आला. जांभेच्या तिकडे ते ठिकाणी आणखी समर्थांचं बोहलं म्हणून प्रसिद्ध आहे. समर्थ बोहल्यावरती उभा ठाकले. मंगलाष्टकांना प्रारंभ झाला. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी. जाऊन आपल्याला काही लग्न लावायचं का? क्या बात आहे. वा वा वा. असं असेल तर गंमत मजा येते कीर्तनाला. एवढं छान लग्न लागलं. आता असं सगळं ऐकल्यानंतर माणसाला लग्न करावं वाटतं की असत. पण एवढे छान मंगलाष्टक असून सुद्धा नारायणाचं लग्नात मन नाही. सांगायचा मुद्दा मला हा, संसारात अडकायचं नाही ठरवलं ना. भटजी बुवानी सावधान 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 असं म्हटल्यानंतर खरंच मनातून बोहल्यावर उभा टाकलेलं फक्त आईला बघायचं होतं. आईची इच्छा पूर्ण झाली. संसारातलं पूर्ण मन समर्थांनी काढून घेतलं. सावधान म्हटल्यानंतर खरंच समर्थ सावध झाले आणि जे थेट पलायन केलं ते नाशकाला गेले. म्हणजे भटजीबुवा लग्नात सावधान म्हणतो तो याच्याकरिता माणसाचं लक्षच नसतं. ते धरलेलं असतं ना मध्ये, त्याच्यावरून पाहण्याचा प्रयत्न करतो. खरं सावधान याच्याकरिता. नाशिकला गेले पण तिथं गर्दी होती त्र्यंबकेश्वर जवळ. मग गर्दीत उपासना होणार नाही. यो विविक्त स्थानम सेवते लोकबंधन उन्मूलयति. देवर्षी नारद महाराजांनी सांगितले लोकबंधांचं उन्मूलन करून जो विविक्त स्थान अर्थात एकांताचं सेवन करतो, एकांतात राहतो, त्याच्याच्यानी साधना घडते, त्याला साधना कळते.
आणि त्यालाच एकांत मानवतो बरं का. एकांत करणं वेगळी गोष्ट, एकांतात असल्यानंतर माणसाला भलते सलते विचार येतात. म्हणून समर्थांनी फार सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणतात जयास एकांत मानवला, तो मानवला पाहिजे. नाही तर बरेच जण एकांतात राहतात, त्यांच्याने काय होत नसतं. मानवला पाहिजे, तो लादला पाहिजे. जयासी एकांत मानवला अवघ्या आधीकडे त्याला, सगळ्यांपेक्षा आधी त्याला कळतं. आणि समर्थ टाकळी क्षेत्री गेले, गोदा मैया की गोदी में, तिथं गोदीत उभा राहावं कमरे इतकाल्या पाण्यामध्ये. आणि गायत्री मातेचं पुरश्चरण, 12 वर्ष तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्रांच्या नावाचा 13 कोटी जप केला. 2 माळा ओढलं की आपण फुकतो, आदमी 2 माळा ओढल्या, आदमी 2 माळा ओढल्या, आदमी सगळ्यांना झालं, गेलं ते सगळं पुण्य कुठं राहिलं. त्रिकाळ संध्येचं काय महत्व आहे, समर्थाने ते करून दाखवलं. तपश्चर्य म्हणजे नेमकं काय. म्हणून हल्लीच्या तरुणांना सगळ्यात जास्त आवश्यकता आहे ते सूर्यनारायणाच्या उपासनेची. मानवदेह सार्थक केव्हा, तो मगाशी पूर्वरंगात मुद्दा सांगायचा राहिला म्हणून थोडक्यात सांगतो. तुकोबरायांनी त्या अभंगामध्ये मानव देह चांगला आणि वाईट दोन्ही अनुषंगाने चिंतन केलं. मग चांगला का वाईट नेमका. मानव देह चांगला केव्हा असतो, जेव्हा त्याला उपासनेत लावतो, आणि वाईट केव्हा होतो, जेव्हा त्याचा काहीच उपयोग करत नाही. हल्ली माणसांना आहे ना, अगदी जन्मलेल्या लेकरापासून ते 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार एक उपकरण आहे. त्याचं नाव काय, एका वाक्यात आलं तरी सर, क्या बात आहे, मोबाईल. सुधरत नाही, झोपताना ते, उठताना ते, आणखी काय काय मध्ये सुद्धा घेऊन जातात. अरे रे, एवढी विचित्र गत माणसाची झाली, सुधरतच नाही हो त्याच्या. अहो कोरोनामध्ये तर लोकांनी एवढं त्याच्याशी खेळलं, एवढे त्याच्यात बोट घातले की काय माणसाला करावं काही समजत नाही हो. एक डॉक्टर साहेब मला मगाशी भेटले होते, जरा सांगा म्हणाले. अहो लोकांचे डोळे, प्रामाणिकपणे सांगतो, कालच मी फेसबुक डिलीट करून टाकलं, लॉग आउट करून टाकलं. एवढं माणूस त्याच्या आहारी गेला. मोबाईलचा वापर चांगला केला तर तो चांगला आहे, कथा कीर्तन ऐकले तर चांगला आहे ना. आणि मोबाईलचा वापर वाईट, पबजी खेळायला केला तर तो वाईट आहे. ज्याप्रमाणे मोबाईलचा चांगला वापर केल्यावर तो चांगला आहे आणि पबजी खेळण्यासाठी केल्यावर तो वाईट आहे, त्याचप्रमाणे नरदेहाचा चांगला वापर केला, उपासनेकरिता केला, भक्तीकरिता केला, सूर्यनारायणाच्या साधनेकरिता केला, तर जगाच्या पाठीवर नरदेहासारखं भक्ती प्राप्तीचं अन्य साधन कोणतं नाही. आणि जर नरदेह लाभून तीर्थयात्रा केली नाही, भगवंताचं भजन केलं नाही, तोंडाने देवाचं नामस्मरण केलं नाही, तर नरदेहा एवढं घातक साधन दुसरं कोणतं. म्हणून उपासना, साधकांची सूचना, उपासना तपश्चर्य. समर्थांनी तप केलं आणि प्रत्यक्ष सूर्यनारायण त्या ठिकाणी आले, त्यांना आशीर्वाद दिला, त्यांच्यावरती अनुग्रह केला. आणि सूर्यनारायणांनी प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्रांनी त्यांच्यावरती अनुग्रह केला. आणि प्रत्यक्ष भगवान श्रीरामचंद्रांच्या आज्ञेनुसार समर्थ आता तीर्थाटनाला निघाले हिमालयात. हिमालयात गेल्यावर हिमालयातच रमले. सानरे शिखरे शूर पर्वताची, सानरे शिखरे, सानरे शिखरे शूर पर्वताची, सानरे शिखरे शूर पर्वताची. क्रमीन वाट एकाकी, क्रमीन वाट एकाकी, क्रमीन वाट एकाकी, ब्रह्म साधनेची, साधने देव शिखरे. कैलासाचा कळस, कैलासाचा कळस, कैलासाचा
यात्रिकाची आढळत्या जुबावरती दृष्टी यात्रिकाची मला नाही उरली आता 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 ओढ प्रपंचाची साध देते साध देते साध देते हिमशिखरे साध देते हिमशिखरे शुक्र तिथंच रमले. बरं त्यांचं मुख्य कार्य म्हणजे देशाटन करून राष्ट्राचा उद्धार. रामचंद्र म्हणाले हरिअप त्वरा करा. रामचंद्र म्हणाले अहो समर्थ इथं हिमालयात रमू नका. अहो काय तिथला तो निसर्ग काय तिथलं ते हवामान काय तिथली ती मोकळी हवा. समर्थ म्हणाले बास आता इथं राहायचंय. रामचंद्रांनी पुन्हा दृष्टांत दिला तुमचं खरं काम महाराष्ट्रात आहे तिकडं जा. तुमचं काम महाराष्ट्रात आहे. आणि समर्थ प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्रात निघाले. आपल्या देशाची स्थिती पाहिली सगळ्या महाराष्ट्राची स्थिती पाहिली. अहो काय भीषण स्थिती महाराष्ट्रावरती ओढवली होती. ती 5-5 शाया या देशावरती अंमल गाजवू लागल्या. स्त्रियांची अब्रू लुटल्या जाऊ लागली. हिरव्या वरवंट्या खाली सामान्य जनता चिरडून भरडून निघू लागली. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या नारात. शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंगात. ऐशा वेळी कल्याणी धीरांची केवळ काणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी तुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ तुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ तुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. चालल्या समर्थ महाराष्ट्रात आले. काय भीषण स्थिती झाली आहे. अशा देशाला तारण्याची गरज आहे. 1608 साली समर्थांचा अवतार आहे. थोडं ऐतिहासिक दृष्ट्याही पाहिलं पाहिजे. 12 वर्षाचे असताना बोहल्यावरून पळून गेले अर्थात 1620 साधारण. तिथून पुढे 12 वर्ष पुरश्चरण आणि ही सगळी भ्रमंती. तिथून पुढे 12 वर्ष तीर्थाटन आणि ही सगळी भ्रमंती तपश्चर्या पुरश्चरण वगैरे करत असताना इकडे जिजामातेच्या पोटी एका सूर्याचं अवतरण झालंय. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि असं करत 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 1645 उलटून गेलं. पाहता पाहता 1649 तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रोहिडेश्वराच्या डोंगरावरती घेतली. काय वर्णन करावं. समर्थांनी छत्रपती शिवरायांचं हे सर्व कार्य पाहिलं मात्र आणि शिवबांना पत्र धाडलं. काय गुरु शिष्यांची जोडी होई. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता. तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता. ब्रह्मक्षात्र तेजाचा हा अपूर्व संगम होता. ब्रह्मक्षात्र तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास ज्याने कोणी शंकितही होय भवानी. तेथे गरजे गुरुवाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपतींनी सुद्धा विडा उचलला स्वराज्य स्थापनेचा. जिजामाता शहाजी राजांची प्रेरणा होती. समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज एक योद्धा संन्यासी आणि एक संन्यस्त योद्धा.
दोघांचं काय वर्णन करावं. दोघही निश्चयी, दोघही संकल्पी, दोघेही योगी, दोघेही श्रीमंत, दोघेही योद्धे आणि दोघेही संन्यासी. योद्धा असून संन्यासी होणं फार अवघड, त्याचप्रमाणे संन्यासी असून योद्धा होणंही फार अवघड. आणि हे दोन्हीही अवघड कार्य या दोन महापुरुषांनी या गुरु शिष्यांच्या जोडगुळीने करून दाखवलं. शिवसमर्थ योग हा जगाला खरी दिशा देणारा योग आहे. वयाच्या 16व्या वर्षी रोहिणेश्वराच्या डोंगरावरती जिजामातेकडनं प्रेरणा घेऊन आणि महाभारत रामायणातनं प्रेरणा घेऊन सगळ्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना या बालकाने, या तरुणाने एकत्र केलं. 16व्या वर्षी आपलं पोरग काय करते. शिवछत्रपतींची कीर्ती, शिवछत्रपतींची कीर्ती गाऊ दिन रात्री येईल मग स्फूर्ती. जाई भयभीती सारी निघजा, जाई भयभीती सारी निघजा. बाळपणी झेंडा उभा केला, बाळपणी झेंडा उभा केला, मावळा जमविला. धन्य जगी झाला, धन्य जगी झाला, धन्य जगी झाला जे जे, धन्य जगी झाला जे जे. रोहिड्याच्या डोंगरावर, रोहिड्याच्या डोंगरावर जमले रणधीर करण्या निर्धारण. बेडी हिंदूची पार करण्या, बेडी हिंदूची पार करण्या. धन्य धन्य दिवस तू आला, धन्य धन्य दिवस तू आला. धन्य तो मेळा अजरामर झाला, अजरामर झाला, अजरामर झाला जे जे, अजरामर झाला जे जे. अहो शिवबा होते ते जगद्गुरु तुकोबाराय समर्थ रामदास स्वामी मोरया गोसावी यांच्या कथा कीर्तनाला जाऊन बसायचे. आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीचा प्रचार त्यांनी जगतामध्ये केला. माणसांना सरळ सुतासारखं करून ठेवलं. जे डोकं वर काढून राष्ट्राकडे कुदृष्टीने पाहत होते त्यांच्या मुसक्या बांधून, मुसक्या आवडून आणि प्रसंगी त्यांचा वध करून त्यांना गप्प केलं. तेव्हा कुठे आज हिंदू समाज टिकून आहे. भूषण कवी भूषण म्हणतात, काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सुन्नत सबकी होती. आपली गत झाली असती. आणि किती शिवांचे उपकार मानले पाहिजेत आपले. आपण आपले जे गोड गोड नाव आहेत ना, रामराव, शामराव, गणपतराव, शिवबा जर नसले नसते ना तर काय झालं असतं. निहाल खा, फतेह खा, यासीन खा. रोहिडेश साम साक्षीला ठेवून त्या वेळा बोलला शिवबाळ साऱ्या लोकांना. का जमलो आपण या वेळा, का जमलो आपण या वेळा, का जमलो आपण या वेळा. जमलो या स्थळा सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला जी जी, सांगतो तुम्हाला जी जी. घरदार लुटलं चोराना, हैराण केलं जुलमाना. अरे घडी गायची मान, किती कटती नाही त्या मान. जर राखलं नाही गायीला, धिक्कार तुमच्या जगण्याला. जर राखलं नाही धर्माला, तू थूर तुमच्या जिंदगीला. हिंदवी स्वराज्य करण्याचा आज आम्ही निश्चय केला. काय भीताय तुम्ही मरणाला, काय भीताय तुम्ही मरणाला. आज नाही उद्या तर घ्यावा मरणाचा आला, मरणाचा आला, मरणाचा आला जी जी, मरणाचा आला जी जी. काय भीताय तुम्ही तुरुंगाला, काय भीताय तुम्ही तुरुंगाला. देश सारा तुरुंगच झाला, नरक बुज बुजला, नरक बुज बुजला जी जी. नरकातले किडे नरकात करते मौजेला, नरकातले किडे नरकात करते मौजेला. का तुम्ही तसे हो झाला, जे माणूस म्हणते तुम्हाला. सांबाच्या शिवर पिंडीला, पिंडी भोवती जमला मावळा. सांबाच्या शिवर पिंडीला, पिंडी भोवती जमला मावळा. कट्यारीन त्याच वेळेला हो सत्व आपल्या हाताला. रक्ताच्या धारीनं शिवशंकर भिजविला जी जी जी, रक्ताच्या धारीनं महादेव भिजविला जी जी.
मोठा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. 1649चा काळ आणि समर्थांनी अहो जणू हे दोघं जण एकत्र होऊन राष्ट्रोद्धारा करिताच अवतीर्ण झालेले होते. समर्थांनी पत्र पाठवलं. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अहो समर्थांनी गायलेली ही शिवस्तुती म्हणावी, ज्याप्रमाणे गोस्वामी तुलसीदासांनी शबरी मातेच्या मुखी रामायणामध्ये रामराय भेटीला गेल्यानंतर नवविधा भक्तीचं प्रतिपादन केलं. ती नवविधा भक्ती फक्त नाही तर शबरी मातेने प्रभू रामचंद्रांनी नवविधा भक्ती सांगितली ना, म्हणजे रामचंद्रांनी गायलेली शबरी स्तुती आहे, त्याप्रमाणे एका गुरूंनी गायलेली शिष्याची स्तुती आहे. काय यथार्थ वर्णन आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू. काही काही जण म्हणतात खरंच का शिवाजी महाराजांना रामदास स्वामीची भेट झाली होती. आता त्यांना काय सांगावं हा प्रश्न म्हणजे खरं बाष्कळ आहे बरं का. खूप पुरावे, खूप सिद्धता, खूप त्याच्यावरती ओहापोह, खूप सगळं काही झालंय, जगन्मान्य गोष्ट झाली. एकदा कैलासवासी शंकर देवांना हा प्रश्न विचारण्यात आला. का म्हणे समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांची भेट कधी झाली होती. त्यांनी उत्तर दिलं, समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांची भेट व्हायला त्यांचा वियोग कधी झाला होता ते सांगा, म्हणजे सांगतो तुम्हाला भेट कधी झाली होती. ते एकमेकांपासून दूर कधी गेले होते ते सांगा. गुरु शिष्यांचं नातं म्हणजे या जन्मातलं नसतं, ते पिढ्यानं पिढ्या जन्मजन्मांतरीचं नातं असतं. म्हणजे प्रश्न हा उत्तर जरी भावनिक असलं, ऐतिहासिक लोकांना हे पटणार नाही, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना हे पटणार नाही. हे उत्तर भावनाशील आहे, पण माणसाने ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे की भावनाशील माणसंच इतिहास घडवत असतात. उत्तुंग राष्ट्रभक्तीची भावना समर्थांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये, अर्थात राष्ट्रभक्ती, देशभक्ती, देवभक्ती, धर्मभक्ती या भक्तीच्या त्रिवेणी संगमाच्या भावनेंनी त्यांचं अंतःकरण ओतप्रोत भरलेलं होतं, ओथंबून वाहत होतं. ते सगळं या भावनेच्या बळावरती त्या महापुरुषांनी इतिहास घडवला. पत्र पाठवलं. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. काय यथार्थ वर्णन आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. काही काही जण म्हणतात खरंच का शिवाजी महाराजांना रामदास स्वामीची भेट झाली होती. आता त्यांना काय सांगावं हा प्रश्न म्हणजे खरं बाष्कळ आहे बरं का. खूप पुरावे, खूप सिद्धता, खूप त्याच्यावरती ओहापोह, खूप सगळं काही झालंय, जगन्मान्य गोष्ट झाली. एकदा कैलासवासी शंकर देवांना हा प्रश्न विचारण्यात आला. का म्हणे समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांची भेट कधी झाली होती. त्यांनी उत्तर दिलं, समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांची भेट व्हायला त्यांचा वियोग कधी झाला होता ते सांगा, म्हणजे सांगतो तुम्हाला भेट कधी झाली होती. ते एकमेकांपासून दूर कधी गेले होते ते सांगा. गुरु शिष्यांचं नातं म्हणजे या जन्मातलं नसतं, ते पिढ्यानं पिढ्या जन्मजन्मांतरीचं नातं असतं. म्हणजे प्रश्न हा उत्तर जरी भावनिक असलं, ऐतिहासिक लोकांना हे पटणार नाही, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना हे पटणार नाही. हे उत्तर भावनाशील आहे, पण माणसाने ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे की भावनाशील माणसंच इतिहास घडवत असतात. उत्तुंग राष्ट्रभक्तीची भावना समर्थांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये, अर्थात राष्ट्रभक्ती, देशभक्ती, देवभक्ती, धर्मभक्ती या भक्तीच्या त्रिवेणी संगमाच्या भावनेंनी त्यांचं अंतःकरण ओतप्रोत भरलेलं होतं, ओथंबून वाहत होतं. ते सगळं या भावनेच्या बळावरती त्या महापुरुषांनी इतिहास घडवला. पत्र पाठवलं. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं काय यथार्थ आजकालच्या राजकारण्याने बघून पाठवलं असतं तर हे 100 कोटींची खंडणी वसूल करणारे नेहमी लोक सर काय म्हणले असते समर्थ. भ्रष्टाचाराचे महामेरू, चोर लुटाऱ्यांशी आधारू, अखंड खुर्चीचा निर्धारू, श्रीमंत भोगी. काय यथार्थ वर्णन केलं छत्रपतींचं.
या दोघांचा जर अर्थ करायचा असेल ना तर त्यांच्या नावाचं उलट केलं पाहिजे. शिवबांचा अर्थ करायचा आहे शिवाजी, त्याचं उलट करून बघायचं म्हणजे त्याचा अर्थ लक्षात येतो. शिवाजी, जीवाशी. लक्षात ठेवा, जीवाशी खेळावं लागतं धर्मसंस्थानिकपणेकरिता, तेव्हा कुठे शिवाजी बनता येत. रामदास, सदामरा. कशाकरिता? धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यांस मारावे. मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, देव मस्तके धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. मुलुख बडवावा की बुडवावा धर्म स्थापनेसाठी, देवद्रोही तुझे कुत्ते मारोनी घालावे परोते. रामदास पावती फत्ते यदर्थी संशय होता. आणि छत्रपतींनी ते पत्र वाचलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये अपार श्रद्धा निर्माण. आणि त्याला आणखी एक संदर्भ परंपरेनुसार असा जोडता येतो. आता छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं कार्य करत असताना भगवंताची खूप भक्ती करायचे. स्वराज्य स्थापना ही जरी भगवत भक्ती असली तरी वेगळी करायचे, पूजा अर्चा करायचे, संध्या स्नान करायचे, सगळं यथोचित धार्मिकतेप्रमाणे. रात्री कीर्तनाला जाऊन बसायचे. पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला जायचे छत्रपती शिवाजी महाराज, मोरया गोसावींच्या कीर्तनाला जायचे, समर्थ रामदास स्वामींच्या कीर्तनाला जायचे. एक जणांनी एक मला विचारलं, का म्हणे छत्रपती शिवाजी महाराज राजकारणी होते? हो, संप्रदायात सांगितलं, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, लोकांच्या कल्याणासाठी करावं लागतं. शिवबा राजकारणी होते. म्हणलं हो, मग राजकारणी असून ते कीर्तनाला जातात. म्हटलं का? त्यांना न जायला काय झालं? नाही म्हणे, आजकालचे बहुतांश राजकारणी कीर्तनाला जाताना दिसत नाही, ते रात्रीच्या वेळी कीर्तनाला जायचे. म्हणलं त्याचं कारण आहे, छत्रपती शिवाजी महाराज रात्री कीर्तनाला जायचे, याचं कारण ते शुद्धीत असायचे. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला ते गेले. आणि काय तुकोबारायांनी उपदेश केला हो? राया छत्रपती ऐकावे वचन, राया छत्रपती ऐकावे वचन, राया छत्रपती ऐकावे वचन. क्या बात है? राया छत्रपती ऐकावे वचन. रामदासी ध्यान लावावे गे, रामदासी ध्यान लावावे गे, रामदासी ध्यान लावावे गे. रामदास स्वामी सोयरा सज्जन, रामदासी स्वामी सोयरा सज्जन, रामदास स्वामी सोयरा सज्जन. त्यासी तू न मन अर्पी बाबा, त्यासी तू न मन, त्यासी तू न मन, त्यासी तू न मन अर्पी बाबा. रामदास स्वामी सोयरा सज्जन, मारुती अवतार स्वामी प्रगटला, मारुती अवतार स्वामी प्रगटला, स्वामी प्रगटला, स्वामी प्रगटला. जय जय रघुवीर समर्थ. हा जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराज भेटीला आल्यानंतर लिहिलेला अभंग. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या मूळ गाथेत हा अभंग उपलब्ध आहे. आणि जे बाष्कळवाद सुरू झाले ना, तेव्हा तेव्हाच्या शासनाकडून तो वगळला गेला, आणि वगळला गेला म्हणून तो क्षेपक की काय असा वाद सुरू झाला. पण हा भ्रांती पण आहे, बाकी काही. हा अभंग मूलतः जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेत उपलब्ध आहे. राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी ध्यान लावे वेदी. रामदास स्वामी सोयरा सज्जन, त्यासी तू नमन अर्पी बापा. समर्थांचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, मारुती अवतार स्वामी प्रगटला. प्रत्यक्ष महारुद्र हनुमंतांचा अवतार म्हणजे समर्थ रामदास स्वामी. ते पत्र छत्रपती शिवरायांनी वाचलं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा. अंतःकरणामध्ये विलक्षण ओढ निर्माण झाली सद्गुरूंच्या दर्शनाची, बरं का. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चय केला, गुरु महाराजांच्या भेटीला जायचंय जायचंय जायचंय. गुरु महाराजांची भेट केव्हा होईल? घोडीला टाच मारली, छत्रपती शिवबांची घोडी.
आता त्याकडे राजाचा घोडा, शेठजीचा वेगळा, भटजीचा वेगळा, कीर्तनकाराचा वेगळा. शेठजीचा कसा, शेठजी को घोडो खावे बहुत चालो थोडो, ऊपर से मारो टोलो नित्य शेठजी ऊपर घोडो. पंढरीनाथ भगवान. छत्रपती शिवबांची काय ती घोडी होती, टाच मारली थेट ते चाफळ क्षेत्री पोहोचले. आणि चाफळला पोहोचल्यानंतर कळालं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तिथे समर्थांचा शोध घेतात, समर्थ शिंगणवाडीत आहेत. आणि चमत्कार असा झाला होता, त्या ठिकाणी मुक्कामी असताना प्रत्यक्ष समर्थांचा दिव्य विग्रह छत्रपतींच्या स्वप्नामध्ये आलाय. कपाळी आवाडू बघुनी तुमच्या चंदन तसा. विलक्षण देहयष्टी, कपाळावरती आवाळू, दाढी जटा, हातामध्ये दंड कमंडलू, कुबडी, गळ्यामध्ये रुद्राक्षाचे माळ, भस्म धारण केलेलं, अशा प्रकारचा तो समर्थांचा दिव्य विग्रह त्यांच्या स्वप्नात. आणि समर्थांनी शिवबांना नारळ प्रसाद दिला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांच्या उशाला तो निघाला. इतकी ओढ छत्रपतींच्या अंतःकरणात. शिंगणवाडीला गेले आणि अगदी स्वप्नात पाहावं त्याप्रमाणे ते समर्थ रामदास स्वामी आपल्या समोर उभा आहेत हे पाहिलं मात्र डोळ्यातनं घळघळ 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 अश्रुधारा वाहू लागल्या. साष्टांग प्रणाम छत्रपती शिवरायांनी समर्थांच्या पुढे केला. आणि समर्थांवरती तेव्हा समर्थांचा छत्रपती शिवरायांवरती अनुग्रह झाला. हे मिलन म्हणजे काय साधं नाही. आकाशाचं आणि पृथ्वीचं मिलन, एका योद्धा संन्याशाचं आणि संन्यस्त योद्ध्याचं हे मिलन, हे सूर्याचं आणि वायूचं मिलन आहे, हे गंगेचं आणि यमुनेचं मिलन आहे, जगाच्या उद्धाराकरिता झालेलं हे मिलन. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याकाळी शिवबांना समर्थांनी एक घोड्याची नाळ, एक चिमूटभर माती आणि 2 खडे दिले. खडे म्हणजे याचा अर्थ काय समर्थ? ते म्हणाले जिजामातेला जाऊन विचार. जिजामातेच्या जवळ आनंदाने शिवबा गेले आणि म्हणाले माझ्या सद्गुरूंनी मला प्रसाद दिला हो, हे बघा, हा बघा माते, हा प्रसाद छत्रपतींना मला समर्थ रामदास स्वामींनी दिलाय, याचा अर्थ काय? तर म्हणाले तुम्ही सांगा. तेव्हा जिजामातेने एक एक वस्तू घेऊन अर्थ सांगायला सुरुवात केली. शिवबा, समर्थांनी तुम्हाला घोड्याची नाळ दिली ना, याचा अर्थ आहे घोडदळ वाढवा स्वराज्य स्थापनेसाठी. अहो काय दृष्टी होती या महात्म्याची. खडे दिले 2, याचा अर्थ काय? म्हणाले किल्ले कमवा. आणि चिमूटभर माती दिली. माते, समर्थांनी माती माझ्याकडे कशाकरिता दिली असेल? तेव्हा जिजामातेच्या नेत्रकमलांमध्ये अश्रू आले. म्हणाले अरे शिवबा, ही माती समर्थांनी का दिली ठाऊक आहे? काय दिली आऊसाहेब, काय दिली? समर्थ म्हणतात शिवबा, ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात त्या मातीशी इमान राखा. आणि त्या मातीशी इमान राखाल तर सर्व विश्व तुमच्यावरती कृपा करेल आणि तुम्ही विश्वाचा उद्धार करा. काय दृष्टी! शिवसमर्थ योग का एवढा प्रसिद्ध आणि का एवढा जगताकरिता महत्वाचा? तर माणूस न माणूस जोडण्याचं काम त्यांनी केलं. उगाचच नाही. ब्राह्मण इतरवा मराठा माळी जैन पारशी बौद्ध वा शीख बहुपंथ श्रद्धावान आम्ही भारत भूचे पुत्र अंतरात जाणू खून बंधू यांचे कलही जरी शिरला कोणी गेही उसळून बोलू सारेही पाय काढ देशातून हिंदूंचा हिंदुस्थान पाय काढ देशातून हिंदूंचा हिंदुस्थान. माणूस न माणूस जोडण्याचं काम. समर्थांच्या शिष्यमंडळात 18 पगड जातीचं सैन्य, शिवबांच्या सैन्य मंडळामध्ये 18 पगड जातीचे सैनिक. अशा प्रकारचं हे शिष्यत्व. पुढच्या प्रत्येक गोष्टींमध्ये समर्थांनी शिवबांना मार्गदर्शन करावं. अफजल खान आला, विजापूरचा सरदार, हे सुरुवातीचे अक्षर, हे पत्र समर्थांनी पहिल्यांदा धाडलंय. जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला. या वार्ता पोहोचविणारे भगव्या वेशे फिरणारे शिष्य जे मठाचे प्यारे ते घोषित होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ. बाजीप्रभूंच्या प्रकरणात असो, अफजल खानाच्या प्रकरणात असो, शिवथर घडीच्या त्या पाषाणावरती समर्थ बसायचे साधना करीत. त्या पाषाणावर संध्यावंदन करीत असताना
जावळीच्या मोऱ्यांचा वाडा स्पष्ट दिसायचा आणि तिकडे काय हालचाल चालू आहे ते सगळं पत्राच्या द्वारे छत्रपती शिवबांना ते कळवायचं. काय नीती आहे, काय राजनीती आहे. आणि या गुरु शिष्यांच्या या सर्व नीतीचा अभ्यास विदेशी लोक सुद्धा करतात, पण आपल्याला कळलं ते आणखी आपण ते मान्यच करायला तयार नाही. आता शिष्य तर करून घेतलंय, पण शिष्याची परीक्षा. एक दिवस काय झालं, आश्रमामध्ये समर्थ गडबडा लोळायला लागले. काकडा आरतीची वेळ होऊन गेली. काय झालं, आरडा, वाचवा वाचवा, मोठमोठ्याने ओरडायला लागले. काय झालं समर्थांना? समर्थ गडबडा लोळताना दिसतात. सगळ्या शिष्यांनी पाहिलं, समर्थांचं पोटशूळ उठलं. मग काय हवं समर्थ तुम्हाला, तुम्ही आयुर्वेद जाणता? समर्थ म्हणाले, दूध 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 म्हणलं की सगळेजण पळाले. अहो सांगा फक्त समर्था, किती लिटर आणायचं? लिटर लिटर, 2-2, 3-3, काय कितीच्या किती लिटर तुमच्या पुढे? आरे कारे म्हशीचं गायचं आणखी कशाचं आणायचं ते सांग. समर्थ म्हणाले, शेळीचे, गायीचे, म्हैसीचे, नचही गाढवीचे हो, वाघिणीचे पय भावे, तेने आम्हा सदा बरे राहो. वाघीण म्हणले की वाघिणीचं दूध कुणी आणावं का? समर्थांचं पोटशूळ आजकालचे म्हणले असते, आम्ही आमच्या माईचं पिला नाही, वाघिणीचं कुणी? वाघिणीचे पय व्हावे, तेने आम्हा सदा बरे राहो. पाहता पाहता ही वार्ता रायगडावर, रायगडी वार्ता मग गेली, रायगडी वार्ता मग गेली. धावपळ झाली, स्वारी पातळी, छत्रपती आले गुरुचरणी. वाघाची होती ज्यांची करणी, वाघाची होती ज्यांची करणी, धन्य ती जिजाबाई जननी रजी जी 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 जी. बघून या घोर आजार, शिवबा आले आश्रमात. बघून या घोर आजार, दुःखी झाला फार छत्रपती वीर. कळले की दूध वाघिणीचे, कळले की दूध वाघिणीचे, स्वामी ना हवे येत जाचे, कुंभजे सौख्य अमृताचे रजी जी 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 जी. कुंभजे सौख्य अमृताचे रजी जी 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 जी. आम्ही आणणार दूध. शिवराजा झाला तयार, शिवराजा झाला तयार, शिवराजा झाला तयार. छत्रपती वीर मराठा शूर, कळले की दूध वाघिणीचे. समर्थ म्हणतात, शिवबा तुम्ही आणणार दूध, लक्षात ठेवा एकटे जाल, मी मेलो तरी 72, पण सोबत कोणाला घेऊन जायचं नाही. चालेल. सोबत सुंभा घेतलाय वाघिणीचं दूध काढण्याकरिता. घोडीवरती स्वार झाले शिवबा, घोडीला टाच मारली, किर्र अशा जंगलामध्ये गेले. काळा कुट्ट अंधकार त्या जंगलामध्ये. अहो अक्षरशः स्वतःच्या डोळ्यात बोट घातलं तरी दिसायची सोय नाही. ऐकली तोच डरकाळी, ऐकली तोच डरकाळी, तितक्यात डरकाळी ऐकली वाघिणीची. ऐकली तोच डरकाळी, होती बसलेली समोर, पाजिली पान पाजित शावकाला. आपल्या शावकाला पाना पाजत बसलेली ती वाघीण छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिली. घोडी उतरून शिवबा उतरले, हातामध्ये दूध घेण्याकरिता सुंभाय. पान पाजित शावकाला, छत्रपती वीर पुढे झाला, छत्रपती वीर पुढे झाला. मरणाचं भय नाही त्याला रजी जी 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 जी. मरणाचं भय नाही त्याला रजी जी 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 जी. मरणाचं भय नाही त्याला रजी जी 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 जी. ऐकली तोच डरकाळी. शिवबा पुढे सरसावले. कोणाच्या तरी पावलांचा आवाज झाला. वाघिणीने ऐकला. आपल्या एका पायाने तिन्ही शावकांना दूध पाजता पाजता वाघिणीने बाजूला सरकवले. शिवबा वाघिणीच्या समोर आहेत. शिवबांची नजर वाघिणीच्या नजरेत, वाघिणीची नजर शिवबांच्या नजरेत. दबक्या पावलाने शिवबा समोर सरकतात. वाघीण गुर 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 करत शिवबांना पाहतीये आणि शिवबा जसे 2 पावलं पुढे सरकले ते
धन दिशीन झडप शिवबाबांच्या अंगावरती घातली. शुंभा बाजूला पडला आणि वाघिणीचे नख शिवाजी महाराजांच्या मानेमध्ये खुपसल्या गेले आणि शिवबांनी श्वास घेतला आणि एकाएकी शिवबा करुण वाणी बोलू लागले. अहो, प्राण्यांना सुद्धा करुण भाषा बोलते, समजते. आई, मी तुला इथे धोका पोहोचवायला आलो नाही, तुला किंवा तुझ्या शावकांना मी मारायला नाही आलो. मला फक्त तुझं या शुंभावर दूध हवंय. माझ्या गुरुजींचा पोटशू उठलाय, ते तिकडे त्रस्त आहेत आणि त्याच्यावरती उपाय तुझं दूध आहे. हात जोडून शिवबा बोलतायत, त्याच्यावरती उपाय तुझं दूध आहे. तू जर मला दूध दिलंस ना तर माझ्या गुरूंचे प्राण वाचतील, माझ्या गुरूंची तू प्राणदात्री होशील. आई, मी तुला किंवा तुझ्या शावकांना इथे धोका पोहोचवायला नाही, कृपा करून माझी आई हो. हे तुझे 3 शावक आहेत ना, हवं तर मला 4था शावक समज. अहो, प्रेमाची भाषा कोणाला कळत नाही. वाघिणीने आपली पकड सैल केली. शिवबा बाजूला सरकले आणि अगदी गाय उभी टाकावी तशी शांत ती वाघीण उभा टाकली. काय वर्णन करावं. गाईचं दूध काढावं त्याप्रमाणे त्या शुंभ्यात छत्रपतींनी वाघिणीचं दूध काढले. हात जोडून वाघिणीला ते म्हणतात, आई, तुझी खूप सेवा करावीशी वाटते. तू माझी स्तनदात्री आई झालीस, माझ्या गुरूंची प्राणदात्री माता झालीस. मी कुठल्या शब्दामध्ये तुझे ऋण व्यक्त करू, तुझ्या ऋणातनं मुक्त होऊ. तुझ्या दुधामुळे आज माझे गुरु वाचतील, मला याचा खूप आनंद आहे. पण मी आज तुला, यद्यपि मी तुझी सेवा करू शकत नसलो तरी पण माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण राज्याकडनं मी तुला वचन देतो की इथून पुढे तुला माझ्याकडून वा माझ्या कोणत्याही माणसाकडून, सैनिकाकडून, माझ्या कुठल्याही दूताकडून कधीच धोका निर्माण होणार नाही, कधीच त्रास होणार नाही. नमस्कार करून शिवबा तो शुंभा घेऊन निघाले. पाठीमागे वळाले घोडीवर बसण्याकरिता. तितक्याच मोठ्याने गर्जना ऐकू आली, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अरे, हा आवाज ओळखीचा वाटतो. सरकन शिवबांनी पाठीमागे वळून पाहिलं. त्या वाघिणीच्या पाठीवरती हात फिरवीत समर्थ रामदास स्वामी, तीच मूर्ती. आहा, शिवबांना आश्चर्य वाटलं. अहो समर्थ, आपला पोटशूळ राहिला, माझ्या आधी तुम्हाला कोणी दूध आणून दिलं का? बरं झालं असेल. अहो, तुमचा पोटशूळ राहिला कसा? तुम्ही इथे ते काही विचारू नका म्हणले राजे, फक्त एवढंच सांगतो, परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. कोणी म्हणे शिवबांनी वाघीण कशी वश केली असेल. हा काय प्रश्न झाला का? ते नुसते श्रीमंत नव्हते तर योगी होते. समर्थांच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि तत्कालीन संतांच्या, भगवंताच्या, महादेवाच्या कृपेने योगित्व त्यांना प्राप्त झालं होतं. अहो, चेतनच काय, अचेतनावरती सुद्धा त्यांनी पगडा कमावला होता. असे संत महंत हे सगळे श्रीमंत योगी. पुढे तो वाघिणीच्या दुधाचा प्रसाद त्यांनी महाबळेश्वर क्षेत्री जाऊन ग्रहण केला. इतिहासामध्ये उल्लेख आहे, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दुधाचा प्रसाद महाबळेश्वरच्या ठिकाणी ग्रहण केला. पुन्हा स्वराज्याच्या कार्याकरिता जोमाने प्रारंभ झाला आणि या गुरु शिष्यांच्या जोडगोळीने समस्त राष्ट्राचा उद्धार केला. श्रोते हो, आज भटकलेल्या हिंदूंना जर खरा मार्ग मिळवायचा असेल, खऱ्या मार्गावरती चालायचं असेल तर शिवसमर्थ योगाला पर्याय नाही. समर्थांची भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रशक्ती त्यांनी कसं कमावलं, त्यांनी कसं वर्णन केलं, त्यांनी कसं जीवन जगलं, त्यांनी कशी लोकांना दिशा दाखवली, त्यांनी कशा प्रकारे माणूस न माणूस जोडला, हे जर आपण पाहिलं, आचरलं, त्याचं वारंवार चिंतन केलं, मंथन केलं, त्याचं वारंवार आपल्या वाणीच्या द्वारे उच्चारण केलं तर जगाच्या पाठीवर अशी कोणतीच दुष्ट शक्ती नाही की आपल्यावरती कब्जा करू शकेल. अहो, औरंगजेब परेशान झाला पण त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो काळ, दबदबा, सगळीकडे ती एकजूट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती. औरंगजेबाला 10 लाख सैन्यासमवेत महाराष्ट्रावरती कब्जा करता नाही आला आणि हे इंग्रज येऊन भारतावरती कब्जा करते झाले. त्याचं कारण जेव्हा इंग्रजांनी सांगितलं, काय सांगितलं, आम्ही भारतावरती कब्जा करू शकलो याचं एकमेव कारण इथले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र विसरले होते. आणि आज सुद्धा बाहेरून आपल्यावरती खूप आक्रमण आहेत, आपण सावध नाहीयेत, हा आपली प्रॉब्लेम.
लव्ह जिहाद, लँड जिहाद सारखे इतके भीषण भीषण संकट आपल्यावरती ओढवले, खऱ्या अर्थाने सावधान होण्याची वेळ आली. हे शत्रुरूपी काळ आपल्याला खातो आहे. त्यामुळे राष्ट्रशक्ती असो, समाजशक्ती असो, ही सर्व संतांच्या ठिकाणी जायला हवी. का? कारण संतांच्या ठिकाणी चारित्र्य संपन्नता प्राप्त होते आणि त्या संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या आधाराने, त्यांच्या अधिष्ठानाने जेव्हा समाज पुनरुज्जीवित होईल, जेव्हा समाज एकजूट होऊन उठेल, तेव्हा पुन्हा आपण वेद काळातली ती दिव्य शक्ती प्राप्त करू शकू, ज्या शक्तीच्या बळावर फक्त आपल्या देशाचा नाही, आपली भारतीय संस्कृती याच्यातली तर श्रेष्ठ आहे की आपण फक्त भारताच्या उद्धाराचा विचार करत नाही, तर आपण जगताच्या उद्धाराचा विचार करतो. त्यामुळे हे जर आपण स्वीकारलं तर विश्वगुरु होण्यापासून आपल्याला कोणीही पुन्हा रोखू शकत नाही. विश्वगुरुत्वाकडे आपण वाटचाल करूया, शिवसमर्थ योगाचं चिंतन करूया, संत समागमामध्ये आवड धरून क्षणोक्षणी विचार करूया. छत्रपतींनी ज्याप्रमाणे संतांचा समागम केला आणि राष्ट्र हाच धर्म हे जाणून परमार्थाला तातडी केली आणि जनतेचा उद्धार करून जनतेला परमार्थाला लावलं, त्याप्रमाणे आपण तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे आणि शिवसमर्थ योगाच्या आदर्शाप्रमाणे जीवनाचं आचरण करूया. आणि भैरवी क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. करावया पार भव सिंधू, झालेली सेवा मारुती रायांच्या चरणी अर्पण करतो. कीर्तनात जेवढं केवढं चांगलं वाटलं असेल ते माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांचं, ज्यांच्याकडनं मी कीर्तन शिकलो, ते समर्थ भक्त योगेश महाराज साळेगावकर यांच्याही चरणी प्रणाम. या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी प्रणाम. साथीदारांच्या, आयोजकांच्या, संयोजकांच्या आणि चराचरामध्ये व्याप्त असलेल्या भगवंताच्या चरणी विनम्रतेने प्रणाम करून कीर्तनात जेवढं काही चुकलं असेल तेवढं माझं असं मी म्हणतो आणि श्रोत्यांची प्रार्थना करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असेल. क्षणोक्षणी विचार करून संतांच्या आश्रयाने आपण भगवत भक्ती, राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि धर्माचरणाच्या वाटेवरती चालावं. हीच वाट आपल्याला परमयशाकडे नेईल आणि हाच विचार आपलं परम कल्याण करू शकेल. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, 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 पंढरीनाथ भगवान की जय. जय रघुवीर समर्थ. हे चिदान देगा देवा तुझा विसर नवावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व. मुळे गर्भवासी सुखे घालावे कामाचे, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व. सत्राणे गुड्डाणे भूताळ बली, प्रसादे
रामदास